दादा नमस्कार. आज आपण वडोणीच्या वास्तूमध्ये एक भर टाकून रुग्णालयाला जेवढी शक्य होईल तेवढी मदत केलेली आहे. त्याबद्दल मी वडोणी तालुका वासियाच्या वतीने तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आज एवढा मोठा वास्तू सोहळा संपन्न झालाय, आपल्याला काय भावना? वडोणी तालुक्यातील ग्रामीण जनतेला आरोग्याच्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून जवळजवळ 5.25 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी ही ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे. भौतिक सुविधा देणं बरोबरच चांगली आरोग्य सेवा मिळणं ही काळाची गरज आहे. गोरगरिबांना खाजगी रुग्णालयात जाणं परवडत नाही. त्यामुळं या सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सेवा जर मिळाल्या, खाजगी डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही आणि म्हणून हे भविष्य काळात चांगलं आरोग्य सेवा देणारं सुविधा केंद्र ठरावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. इथं कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी आणि ज्या कर्मचारी आहेत आरोग्य विभागाच्या, त्यांनीही या इस्पितळाचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यात मराठवाड्यात व्हावा अशा पद्धतीनं काम करावं ही माझी त्यांना विनंती राहणार आहे. मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छेबरोबरच आज आरोग्याचं एक दालन वडवणीतल्या ग्रामीण जनतेला उपलब्ध झालेलं आहे, त्याच्या पण शुभेच्छा मी सर्व जनतेला देतो. धन्यवाद. दादा, आरोग्याचं दालन उभा टाकलं आहे, मात्र या ठिकाणी दाखल करण्यासाठी 108 ची रुग्णवाहिका नाही, याबद्दल काय सांगा? रुग्णवाहिका नसेल तर ती लवकरात लवकर कशी मिळवता येईल याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. धन्यवाद दादा.